विद्यार्थ्यांना जाहिरातींमधून 100% प्रलोभन दाखवणारा आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर अटकेत। नीट पेपरफुटी प्रकरणी 11 तास चौकशीनंतर गजाआड, 9 दिवसांची सीबीआय कोठडी। कांद्याला अवघा 1 ते सव्वा रुपया दर। शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखला। अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर तर रोहित पवारांचं लासलगाव बाजार समितीमध्ये आंदोलन। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर। 18 जूनला मतदान, 22ला मतमोजणी। सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेडसह ठिकठिकाणी रणसंग्राम। पुण्यावर राष्ट्रवादी सलग। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। भावना गवळी, रामराजेंची सलग 3 अधिवेशनांना दांडी, तर मिटकरी, राजेश राठोड यांची 100% हजेरी। अटकेआधी भोंदू खरातचा परदेशात पलायनाचा प्लॅन होता। सूत्रांची माहिती, 3 महिन्यांमध्ये 52 कोटी काढण्याचा कट केल्याचाही संशय। तर न्यायालयीन कोठडीतल्या रवांगी नंतर आता ईडी ताबा घेणार। राज्यभरात इंधन तुटवड्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त। विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडरचीही टंचाई। विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यात पारा 46 पार। भाज्यांच्या दरांवरही परिणाम, तर मुंबईतही भाज्यांच्या वाढत्या दरांनी सामान्य मेटाकुटीला।